पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आता बघा मित्रांनो, पोलीस भरती तुम्हाला माहिती आहे की सध्या सुरू आहे आणि ग्राउंडच्या सुद्धा तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे ग्राउंडच्या तारखा. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक असा आहे की मुंबई CP म्हणजे मुंबई शहरचं जे काही ग्राउंड आहे तर ते सुद्धा 11 फेब्रुवारीपासूनच सुरू होणार आहे, अशी अपडेट आपल्या समोर आलेली आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. आता महत्त्वाचा पॉईंट असा आहे की बाकीचे जे काही राहिलेले जिल्हे आहेत त्यांचं ग्राउंड कधीपासून होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्याचं. तर पुण्याचं ग्राउंड कधी होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं ग्राउंडची बातमी समोर आलेली आहे की या ठिकाणी ग्राउंड तुमचं या तारखेला फिक्स होणार आहे म्हणून 11 फेब्रुवारीपासून. तर तुमचं हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे, ग्राउंड कशा पद्धतीने होणार आहे आणि रोज मुंबईला किती विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे, त्याच्यानंतर हॉल तिकीट अपडेट काय आहे, सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या 8 अपडेट देणार आहे. तर व्हिडिओ सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे आणि राहिलेल्या जिल्ह्यांचं ग्राउंड कधी होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे सगळ्यांसाठी, त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा समोर तुम्ही या ठिकाणी परिपत्रक बघू शकतात, पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे. तर ठाण्याचं जे काही ग्राउंड आहे तर ते समोर तुम्ही बघू शकतात की किती तारखेपासून सुरू होणार आहे. या ठिकाणी पोलीस भरतीची डायरेक्ट मी तुम्हाला अपडेट देतोय. ठीक आहे, पोलीस भरतीची प्रक्रिया या ठिकाणी 11/2/2026 रोजीपासून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी व कागदपत्र पडताळणी वगैरे जी काही तुमची प्रोसेस असती तर ती ठाण्याची या ठिकाणी 11 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. हे ठाण्याचं आहे. त्याच्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेलो आहे आणि अजून नवीन ठिकाणाचे जे काही या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहे. तर त्या तुम्हाला परिपत्रक पाहायला भेटणार आहे. कोणत्या ठिकाणी तर 7248994648 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला कुठलीही अडचण कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही यावरती मेसेज करून पूर्णपणे तुम्हाला आपण माहिती प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला SMS करून द्यायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे, आता महत्त्वाचं म्हणजे समोरची अपडेट मी तुम्हाला देतो. आता मुंबईचं हॉल तिकीट कधी येणार आहे सर? 11 फेब्रुवारीला तर आमचं ग्राउंड होणार आहे, मग आमचं हॉल तिकीट कधी येईल? आता मुंबईचं मी तुम्हाला सगळ्यांचं सांगतो की हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे. मुंबईचं जे काही हॉल तिकीट आहे जर तुमचं 11 तारखेला, आता 11 तारखेला ज्या ज्या ठिकाणाचं ग्राउंड आहे बघा, मीरा भाईंदरची सुद्धा तारीख समोर आलेली आहे. मीरा भाईंदरला चांगल्या यावर्षी जागा आहे आणि त्याचं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी 11 फेब्रुवारीपासूनच सुरू होणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी लक्ष द्या की नवीन ठिकाणाच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहे नवीन जिल्ह्यांचा. त्याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि मुंबईचं 11 फेब्रुवारीला ग्राउंड फिक्स होणार आहे किंवा पुढे ढकललं जाणार आहे हे मी तुम्हाला बोललेलं आहे की मुंबईचं जे काही ग्राउंड आहे हे तुम्हाला पण चांगल्या पद्धतीने माहिती आहे की 11 फेब्रुवारीला या ठिकाणी फिक्स होणार आहे असं परिपत्रक आलेलं आहे. आता समजा ते जर पुढं ढकलायचं असेल किंवा नसेल, तुम्हाला मी जे काही सांगतोय ते शांततेत ऐका की 11 फेब्रुवारी तारीख सध्या फिक्स आहे, त्याच्या हिशोबानंच तुम्हाला तयारी करायची. जर त्याच्यामध्ये काही बदल करण्यासंदर्भात किंवा ग्राउंड पुढं ढकलण्यासंदर्भात अपडेट आली तर तशी मी तुम्हाला वेळोवेळी देणार आहे. ठीक आहे, अजून अपडेट आलेली नाही आहे, त्यामुळे एकच काम करा की तयारी करा. 11 फेब्रुवारीला ग्राउंड होईल आणि त्याची अपडेट जर त्याच्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आला तर तशी अपडेट आली तर मी तुम्हाला तशी देणार आहे. ठीक आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता पुण्याचं जे काही ग्राउंड आहे त्या संदर्भात अजून अपडेट आलेली नाही आहे, त्याच्यामुळं पुण्याच्या ग्राउंडला तुम्हाला होल्ड करायचं आहे. त्याची अपडेट आल्यावरच लक्षात येणार आहे की नेमकं ग्राउंड कधीपासून सुरू होणार आहे म्हणून. तर पुण्याच्या विद्यार्थ्यांना जवळपास त्यांचं ग्राउंड अजून 20-25 दिवस किंवा 1 महिना लेट होऊ शकतं. जेवढं लेट होईल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. त्याच्यामुळं प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा आणि सगळ्याच जिल्ह्यांचं ग्राउंड 11 फेब्रुवारीला होईल असं नाही आहे. काही जिल्ह्यांच्या तारखा जास्त आहे, काहींचं 12ला आहे तर काहींचं 21ला आहे. त्याच्यामुळे तुमचं ग्राउंड ज्या दिवशी त्या दिवशीच्या तुम्हाला या ठिकाणी कालावधी लक्षात ठेवून तयारी करायची. आणि राहिलेल्या जिल्ह्यांचं जे काही ग्राउंडची अपडेट आहे ती अजून आलेली नाही आहे, आल्यावर मी तुम्हाला ती देणार आहे. त्याच्यामुळं तयारी सध्या तुम्हाला सुरूच ठेवायची. लेखी परीक्षा प्लस ग्राउंड. आता मुंबईचं ग्राउंड कॅन्सल होण्यासंदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे, तुम्हाला ग्राउंडची प्रॅक्टिस करायची. 11 तारखेपासून तुमचं ग्राउंड होईल. ठीक आहे, जर त्याच्यामध्ये बदल करण्यात आला तशी अपडेट मी तुम्हाला देणार आहे. आता तुमचा प्रश्न आहे की सर आमचं 11 तारखेला ग्राउंड आहे, मग आमचं हॉल तिकीट कधी येणार आहे, त्याच्यानंतर ग्राउंड कशा पद्धतीने घेतलं जाणार आहे आणि ग्राउंडला किती विद्यार्थी जाणार आहे आणि कागदपत्र काय काय लागणार आहे. तर बघा, 11 फेब्रुवारीला तुमचं ग्राउंड आहे तर मुंबईच्या विद्यार्थ्यांनो जवळपास 8 तारखेला तुमचं हॉल तिकीट येऊन जाईल. 8 ते 9 तारखेच्या दरम्यान. आताच तुम्ही म्हणाल सर ते कसं डाउनलोड करायचं? महाराष्ट्र पोलीसची वेबसाईट आहे तिथं जायचं. त्याच्यानंतर तुमचा जो त्या ठिकाणी
असेल आय डी वगैरे पासवर्ड तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमची प्रोफाईल ओपन होईल. त्यानंतर तिथं या ठिकाणी हॉल तिकीट जनरेटचं ऑप्शन दिसेल, तिथं क्लिक केलं. ज्यांचं जनरेट झालेलं नाही आहे त्यांचं तिथं तसं दाखवणार नाही आहे, ज्यांचं झालेलं आहे त्यांचं त्या ठिकाणी जनरेट दाखवेल. तर जनरेटवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुमचं हॉल तिकीट तुमच्या समोर येईल, ते डाउनलोड करायचं आहे. ते 8 ते 9 तारखेला मुंबईचंच, म्हणजे ज्यांचं 11 तारखेला ग्राउंड होणार आहे त्यांचं सगळ्यांचं 8-9 तारखेला हॉल तिकीट येऊन जाणार आहे. आता तुम्हाला पुढचं सांगतो बघा. ग्राउंड महिलांचं या ठिकाणी सेपरेट ठिकाणी होणार आहे, नायगावला होणार आहे. मरूडला काही या ठिकाणी वेगळे मुलांचं ग्राउंड होणार आहे. तर मुद्दा असा आहे की सेपरेट ग्राउंड होणार आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला जवळपास या ठिकाणी 2,500 विद्यार्थ्यांचं ग्राउंड होईल. किती? 2,500 विद्यार्थ्यांचं स्टार्टिंगला ग्राउंड होईल. त्याच्यानंतर या आकड्यामध्ये वाढ होईल. 2.5चे 3 होतील, 3चे 4, 5, 6 असे 9,000पर्यंत, म्हणजे एका दिवसात स्टार्टिंगला 2,500 विद्यार्थ्यांचं ग्राउंड होईल. त्याच्यानंतर वाढत तो आकडा 9,000पर्यंत जाणार आहे. म्हणजे एका दिवसात सरासरी तुमचे 9,000 विद्यार्थी ग्राउंड देतील. आता तुम्ही विचार करा तिथलं नियोजन किती प्रॉपर आणि योग्य पद्धतीने असेल. आणि मुंबईच्या ग्राउंडमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आहे. आता काही विद्यार्थी म्हणत होते सर त्याच्यामध्ये काही गडबड असेल किंवा या ठिकाणी कन्फ्यूज होतात विद्यार्थी, म्हणतात सर ते बरोबर नसतात. आता बघा ते शासनाने तुम्हाला त्या ठिकाणी लागू केलेलं आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे त्याच पद्धतीने ग्राउंड द्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही आहे आणि जे केलेलं आहे ते योग्यच आहे. त्याच्यामुळं टाईम पण वाचेल आणि तुमचं ग्राउंड मशीनमध्ये काउंटिंग होईल. सगळं या ठिकाणी प्रोसेस मशिनरीमध्ये आहे आणि योग्य पद्धतीनेच ते होणार आहे. त्याच्यामध्ये कुठलीही छेडछाड होणार नाही आहे. ठीक आहे, एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मी तुम्हाला आता क्लिअर करून दिलं हॉल तिकीट कधी येईल, ग्राउंडला किती विद्यार्थी जातील. त्याच्यामुळं प्रॅक्टिस जास्तीत जास्त तुम्हाला करायची आहे. सगळ्यांनी ग्राउंडची प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला वेळोवेळी मी अपडेट देतच राहणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. मुंबई पुण्याचं ग्राउंड मी सांगितलं. राहिलेल्या जिल्ह्यांचं ग्राउंड कधी होणार आहे, अपडेट जशी आली तशी मी तुम्हाला देणार आहे. काही जिल्ह्यांचं ग्राउंड लेट होईल, काहींचं लवकर होते. ठीक आहे, त्याच्यामुळं सगळ्यांनीच मुंबईच्या ग्राउंडची खास करून 11 फेब्रुवारीपर्यंत तयारी करून ठेवा. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा. नंबर देण्यात आलेला आहे, तिथं विचारू शकतात. तर आय होप व्हिडिओ आवडलेला असेल. लाईक करा आणि चॅनलला प्लीज यार सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला काही पैसे लागत नाही, फ्रीमध्ये सर्व अपडेटी पाहायला मिळत असतात. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.